त्यांच्या मनावर खोटं बोलले का नाही, मी शेंगा खाल्ल्यात का नाही, टरबले टाकलीत का नाही, मी मार खायचा का मग नाही. म्हणजे एवढं ते ठामपणे जिद्दीने सांगत होते. त्यांचा स्वतःवर एवढा विश्वास होता की माझ्याकडून जी चूक झाली नाही तिची मी शिक्षा कधी घेणार नाही. ज्यावेळेस इंग्रजांच्या विरोधात टिळकांनी लिहायला सुरुवात केली, लोकांमध्ये जाणीव जागृती करायला सुरुवात केली, टिळक केसरीला आणि मराठाला असे लेख लिहायचे, इंग्रजांच्या विरोधात लोकांना भडकवायचे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. म्हणजे काय? अरे इंग्रजांना तुम्ही आलेत म्हणून इंग्लंड वरून माझ्या देशावर राज्य करताय, मला स्वतःच राज्य म्हणजे स्वराज्य तयार करायचं, म्हणजेच माझा भारत देश मला स्वतंत्र करायचा आहे आणि तो माझा जन्मसिद्ध हक्क आहे, म्हणजे जन्माने मिळालेला मला हक्क आहे, तो मी मिळवणार, म्हणजे तुम्हाला हुसकावून लावणार. असं केल्यानंतर दुसऱ्या अंगावर काटा येतो आणि सगळेजण तयार होतात, एकत्र येतात आणि इंग्रजांच्या विरोधात उभे राहतात. असे ते लेखन करायचे वर्तमानपत्रामध्ये, लोक वाचायची, लोक एकत्र यायचे. मग इंग्रजांच्या विरोधात अशा कारवाया करायचे, असे लेखन करायचे, म्हणून त्यांच्यावर इंग्रज सरकार होतं, आपल्या देशावर इंग्रज सरकारचं राज्य होतं. इंग्रज सरकारने त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला टाकला. राजद्रोह म्हणजे काय? सरकारच्या विरोधात बोलले, लोकांना पेटवलं, लोकांना प्रक्षोभित केलं, मग काय? त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला टाकला. त्यांना 6 वर्षाची शिक्षा झाली. हल्लीचा देश म्यानमार, आणि म्यानमारच्या देशामध्ये मंडाले नावाचं तुरुंग होतं. कोणतं? बोलत चला, मंडाले. कोणतं? म्यानमार देशामध्ये मंडाले नावाचं तुरुंग होतं. त्या काळातल्या इंग्रज सरकारने या टिळकांवर राजद्रोहाचा खटला टाकला. 6 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा, म्हणजे जेलमध्ये राहायचं, म्यानमारच्या मंडाले तुरुंगात राहायचं. हसत हसत, चेहऱ्यावर कोणतंही दुःख नाही, चेहऱ्यावर कोणतंही दुःख नाही, चेहऱ्यावर कोणतीही भीती नाही. शिक्षा किती वर्षाची? 6 वर्षाची. तुम्हाला एक छडी द्यायला गेलो, तुमच्या चेहऱ्यावर लगेच दुःख दिसतं, भीती दिसते. टिळकांना 6 वर्ष जेलमध्ये राहायचंय, मंडालेच्या तुरुंगात, देश सोडून, आणि तिथं त्यांच्या चेहऱ्यावर कोणते दुःख नाही, कोणती भीती नाही. टिळक गेले मंडालेच्या तुरुंगात, 6 वर्ष गेले. तिथं गेल्यावर काय करायला पाहिजे? रडत बसायला पाहिजे, दुःख व्यक्त करत बसायला पाहिजे? नाही. तिथं गेल्यावर त्यांनी ग्रंथ लिहायला घेतला. बघा कोणत्या गोष्टीचा काय फायदा होतो. तुरुंगामध्ये मला काही काम नाही ना, मग ते कोण होते? साहित्यिक. लेखन करायचे, लेखन करायला साहित्यिक म्हणतात. मग त्यांनी तिथे एक ग्रंथ लिहायला घेतला. ग्रंथाचं नाव होतं गीता रहस्य. जनरल नॉलेजचा प्रश्न आहे की लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात कोणता ग्रंथ लिहिला? गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहायला सुरुवात केली आणि तिथं मंडालेच्या तुरुंगात गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. त्यांचं शिक्षण BA पर्यंत झालं, बॅचलर ऑफ आर्ट, ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. नंतर त्यांनी वकिलीचा कोर्स केला, त्याला म्हणतात LLB, बॅचलर ऑफ लॉज. BA झालं, LLB झालं. इंग्रज सरकारमध्ये भारतीय जी व्यक्ती चांगली शिकली त्याला नोकरी द्यायची, सरकारी नोकरी द्यायची. पण टिळकांनी काय ठरवलं? मी जरी BA झालोय, LLB झालोय, वकील झालोय, इंग्रज सरकारमध्ये मी नोकरी करणार नाही. मला चांगला पगार नको, मला आयुष आराम नको, मी देश सेवेचं व्रत हाती घेतलेलं आहे, मी देश सेवा करणार. त्या काळातच त्यांच्या डोक्यात विचार होता, जगायचं तर निस्वार्थी जगायचं, स्वतःसाठी जगायचं नाही, कारण परोपकारात खरं सुख असतं. स्वार्थी जीवन जगायचं नाही, स्वतःचा आयुष आराम नको, स्वतःची प्रगती नको, देश सेवेसाठी स्वतःला झोकून दिलं. आणि स्वतः गोपाळ गणेश आगरकरांच्या मदतीनं न्यू इंग्लिश स्कूल काढली. का? आपल्या भारतातील गरीब लोकांना, गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत मिळावं, कमी खर्चात शिक्षण मिळावं, म्हणून न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली, डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. आणि आपल्या भारतातल्या गरीब विद्यार्थ्यांना स्वतः शाळा काढून शिक्षण द्यायला सुरुवात केली. स्वतःचा पगार वाढला असता, स्वतःला आयुष्य आरामी जीवन जगायला मिळालं असतं, त्याचा त्यांनी विचार केला नाही. असे हे लोकमान्य टिळक. जन्म झाला होता 23 जुलै 1856 ला आणि त्यांचा मृत्यू झाला होता 1 ऑगस्ट 1920 ला. हिसाब केला तर 40 आणि 20 60 आणि 4 64 वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं होतं. ज्या दिवशी लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला 1 ऑगस्टला, त्याच दिवशी अण्णाभाऊ साठेंचा जन्म झालेला आपल्याला दिसतोय. कारण आज आपण पुण्यतिथी पण साजरी करतोय टिळकांची आणि अण्णाभाऊ साठेंची जयंती. 1 ऑगस्ट 1920 ला त्या दिवशी अण्णाभाऊ साठेंचा जन्म झालेला आहे.
अण्णाभाऊ साठेंबद्दल पण थोडीशी माहिती सांगतो. अण्णाभाऊ साठे लोकशाहीर होते. लोकशाहीर काय करायचे? कथा लिहायचे, कादंबऱ्या लिहायचे, पोवाडे लिहायचे, ते गायचे. सगळ्यात जास्त त्यांचं नावाजलेलं नामांकित एक पुस्तक आहे, त्याचं नाव आहे फकीरा. काय? फकीरा नावाची कादंबरी त्यांनी लिहिली, पुस्तक लिहिलं, आणि त्या फकीराला मला वाटतं राज्य शासनाचा पुरस्कार देखील मिळालेला आहे. असे हे अण्णाभाऊ साठे एक थोर समाज सुधारक सुद्धा होते. आज आपण या निमित्तानं लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी केलेली आहे आणि अण्णाभाऊ साठे यांची देखील जयंती आपण साजरी केलेली आहे. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी आणि उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी जी जे काही तुम्हाला लोकमान्य टिळकांबद्दल काही माहिती सांगितली, ती आपण एक प्रसंग सांगायचा राहिला, महत्वाचा प्रसंग एक सांगायचा राहिला लोकमान्य टिळकांच्या जीवनात, त्यांच्या मुलाच्या बाबतीत. त्यावेळेस प्लेग या रोगाची साथ आली होती. कोणत्या रोगाची? प्लेग या रोगाची साथ आली होती. आणि प्लेग या रोगाची लागण त्यांच्या स्वतःच्या पोटच्या गोळ्याला, म्हणजे स्वतःच्या मुलाला झाली. त्यांच्या मुलाचं नाव होतं विश्वनाथ. काय होतं? विश्वनाथला प्लेग झाला. लोकमान्य टिळकांचा मुलगा विश्वनाथ, त्यांना प्लेग झाला. आणि प्लेग असा झाला होता का तो अंथरुणावर पडून होता, मृत्यूशी झुंज देत होता. त्याला कधी मरण येईल हे सांगता येत नव्हतं. पण त्या काळात परिस्थिती अशी होती, इंग्रजांच्या विरोधात लेखन चालू होतं. कोणाचं? लोकमान्य टिळकांचं. केसरीमध्ये ते अग्रलेख लिहित होते, मोठा लेख लिहित होते. समोर आपला मुलगा विश्वनाथ मृत्यूशी झुंजतोय, मृत्यूच्या दारात आहे, पण त्याच्या शेजारी बसून त्यांचं केसरीचं लेखन त्यांनी थांबवलं नाही. देशसेवेचं काम त्यांनी थांबवलं नाही. मुलाला प्लेगने मृत्यू आला. बिचारा विश्वनाथ मरण पावला. मरण पावलेला विश्वनाथ थोडा वेळ त्याच्या जवळ गेले, डोळ्यात आलेले अश्रू त्यांनी पुसले आणि विश्वनाथचं पार्थिव म्हणजे तो मेलेली बॉडी उचलली, थोडी बाजूला ठेवली, परत लेख लिहायला बसले. लेख पूर्ण झाल्यानंतर त्यांनी त्या मुलाचा विधी काय आहे तो करायला सुरुवात केली. एवढ्या त्यांच्या रक्तामध्ये देशसेवा भिनलेली होती. असे हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक सर्वांच्या स्मरणात राहतील, सर्वांच्याच लक्षात राहतील असं हे व्यक्तिमत्व, थोर स्वातंत्र्य सेनानी, थोर देशभक्त आणि थोर क्रांतिकारक होऊन गेलेले आहेत. मी या निमित्तानं उपस्थित सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.